संध्याकाळी मित्रांनो मस्तपैकी पोहोचलेलो राजाराम बापू कारखान्यात ईश्वरपूरमध्ये. आता इथं लेट झाल्यामुळे संध्याकाळी जेवणाचं अवघड होतं. सौऱ्याला लावला फोन, मेसचा डबा 2 मिनिटात मागवला बघा. तर जय श्रीराम मित्रांनो, सौरभ गेलता मुंबईला, त्यामुळे जेवणाचं नुसतं नियोजन केला. भाऊ म्हणला परत येतो, आता मुंबईला आलोय. मग काय सकाळी डिओ निघत नव्हता, त्यामुळे 8ला निवांत उठलो बघा. गाडी मस्तपैकी कोल्ड स्टार्ट केली, कागद काढलेला आणि महाग सीटवर निवांत झोपून टाकलेलो बघा. कसं आहे संध्याकाळी डबा येणार होता हो, म्हणून गाडी लावलेली रस्त्यावर. डबा आल्या गाडी लगेच कारखान्यापाशी घेऊन आलो बघा पुढे. आता म्हटलं सकाळचे 9 वाजून गेल्या, त्यामुळे गेलो बघा डिओ ऑफिस पाशी डिओ काढायला. तिथे गेलो 10च्या पुढे या म्हणले. मग काय गेलो बघा पोहे खायला. नाश्त्याला पुरी भाजी ते खाण्यापेक्षा आहे का नाही पोहे खायचं बघा, एक नंबर लागते. आंघोळी काय नव्हती म्हणून गणपती बाप्पाच्या लांबनच पाया पडलो. डिओ पण मिळाला, आलो गाडीपाशी. आपलं बोलणं हळू चालले. गाडी किती फास्ट लागली बघा भरायला. काटा करून लगेच लावली भरायला, आणि भरायला लय वेळ लागत नाही. साखरच तुम्हाला काय माहितच आहे घेऊ, अर्ध्या तासाची गोष्ट. 30 टन असू दे नाही तर 20 टन असू दे. आणि गाडी गोडाऊन मध्येच बांधून टाकली हो. पावसाचे दिवस आहेत, पाऊस काय पडत नव्हता, तरी पण आतल्यात बांधूया म्हटलं. काटा देन केला, इनवाइस घ्यायला आलो बघा. गाडी आता एक असल्यामुळे लगेच भरून निघली हो. रॅकची जर असली तर लढतरले असत्या, 4 गाड्या पुढे 10 गाड्या पुढे, त्यामुळे एक नंबर झालं बघा. 12च्या आतच भरून निघलो. मस्तपैकी ईश्वरपूरचा रिंग रोड सोडला आणि लागलो सांगलीच्या एक्सप्रेसला. आणि एक्सप्रेस तर सांगली ईश्वरपूरचा एवढा मस्त झालाय सांगतो. पहिलाचा रोड जर इथं इमॅजिन केला तर जमीन आसमानचा फरक होईल. आणि हे एक चांगलं झालं, पहिल्यापासून ईश्वरपूरची शेतीची कलाकृती आहे ती तेवढंच चांगलं ठेवलेलं बघा. आलो बावची पाट्याला, आजूबाजी मस्तपैकी भेट झाली बघा. आजूला काय लय महिने झालं भेटलं नव्हतं, भेटल्यावर मस्त झालं बघा. आणि परत जाताना डंपरवाला भाऊ एक भेटला, त्याने एक जाता जाता हात केला. भाऊ काय तराट चाललेला 80-5 घालून, बहुतेक खेप भरायची असेल. एक्सप्रेस एवढा खतरनाक आहे नाही. 1.5 तासात आलो बघा कुपवाड मध्ये. आणि कुपवाडची नेहमीची गर्दी आणि अशी कट मारणारी 4 व्हीलर ते नसत्यात, ते सगळं पास करून आलो बघा कंपनीमध्ये. इथं आल्यावर आपल्याला कळालं आज मंगळवार गाडी काय खाली होत नाही. मग काय सनी आलता, जाता जाता घरी आहे का नाही काकडी बीट त्यांनी घेतलं बघा खायला. सकाळी काय आपण कारखान्यावर होतो, त्यामुळे नाश्ता काय ओट्सचा झाला नव्हता, त्यामुळे संध्याकाळीच केला बघा. तर मित्रांनो व्लॉग कैसा लगा कमेंट में बताओ, आणि जाता जाता तेवढं फॉलो करून जावा.